नमस्कार. आता महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याच्या जवळ एक 20-25 किलोमीटरवर एक गाव आहे. त्या गावामधले काही पाहुणे माझ्याकडे आता आलेले आहेत. त्यांच्या गावामधल्या काही समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा? माझं नाव अमर आनंद अग्रवाल. बरं. मी हिवरापाडीचा राहणार आहे, जे बीड जिल्ह्यापासून 26 किलोमीटरवरती गाव आहे. बरं. तर काय समस्या होत्या, काय काय अडचणी झाल्या तिथं? म्हणजे मागील 20 वर्षापासून नवीन रोडचं काम नाही झालेलं आणि जे रोड येतात परंतु त्यांचा फक्त पैसा खाल्ला जातो आणि रोडचं निर्माण नाही आहे. आणि गेल्या पाठीमागे 10 वर्षापासून रोड सगळा उधळलेला आहे. रोड जाऊ शकत नाही. एक कितीतरी अशा गर्भवती महिला त्यांना हॉस्पिटलला नेताना म्हणजे रस्त्यातच गेल्या त्या. आणि म्हणजे ST एकदा कोसळली, कितीतरी कंप्लेंट केल्या कलेक्टरला वगैरे, पण काही कोणी त्यांनी हे नाही केलं. नंतर RTI वगैरे? हो, RTI टाकली मी. किंवा म्हणजे काय काय हे आल्यात तर त्यांनी म्हणजे प्रथम अपील सुद्धा केली तर काही माहिती आजपर्यंत त्यांनी दिली नाही. मला बोलवलं तर त्यांना वाटलं की म्हणजे मी ब्लॅकमेलिंगसाठी हे टाकली असेल RTI, काय पैसे पाहिजे असतील. तर मी त्यांना म्हटलं की सर असं काही नाही, तुम्ही वाटलं तर माझ्या खर्चानं तुम्ही गावाकडे चाला आणि तुम्ही फक्त हालात बघा की तुम्ही 1 घंटा पण राहू शकतात का त्या गावामध्ये. एवढी घाण आहे तिथं, म्हणजे गावात रस्ते नाहीत, गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे. तुमच्याकडे त्याचे काही फोटो आहे? हो आहेत ना, फोटो आहेत माझ्याकडं. आणि ज्या विहिरी आल्या होत्या गावामध्ये म्हणजे पाण्यासाठी म्हणून, त्या विहिरी फक्त रेकॉर्डला आहेत. बरं. कुठं विहीरच नाही खोदलेली. मग काही टॉयलेट्स बाथरूम वगैरे काही? हो, ते पण खाली म्हणजे उभा केले काहीतरी असंच उभा करायचं म्हणून. तिथं माणसाच्या डोक्या एवढा उंच उंच हे गवत आहे तिथं. हा, तिथं कोणी जाऊ पण शकत नाही. आणि तिथं जो बोर घेतला होता एक, तो बोर घेतलाच नाही, फक्त तो रेकॉर्डला बोर घेतलेला आहे. किंवा म्हणजे तिथं पाण्याची व्यवस्था असावी संडाससाठी, काहीच नाही. आणि नंतर तिथं एक ओला कचरा वेगळा करण्यासाठी, सुका कचरा हे करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये पण आहे ना म्हणजे गवत उगलेलं आहे. आणि काहीच नाही, अशा फक्त इटा उभा केल्यात त्यांनी. आणि त्याचा 20-25 लाखाचा जो निधी होता तो सगळा खाऊन टाकला त्यांनी. म्हणजे तिथं कामं काहीच झाली? कामं काहीच म्हणजे कसल्याच प्रकारचे काम. काही विहिरी वगैरे बांधायचा विषय होता, काही तुम्ही म्हणत होते मागाशी? हो, परवा तुम्ही मला. हो, विहिरीचं होतं. किंवा म्हणजे गावातील म्हणजे पाणी पुरवठा योजनेसाठी 2 विहिरी आल्या होत्या. तर त्या विहिरी आणि एक ROचा प्लांट होता. तर त्या विहिरी फक्त रेकॉर्डला आहेत. रेकॉर्डला केल्याच नाहीत. कुठंच एक विहीर सुद्धा नाही गावात सरकारची. ही परिस्थिती आहे. सर्वसामान्य नागरिक व्यथा मांडत आज माझ्यापर्यंत येतोय. प्रशासन कुठं आहे? सर्वसामान्य नागरिकाला जर न्याय मिळाला असता तर माझ्यासारख्या गाढवाच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर ही लोक कशाला आली असती? बीडवरनं हा बिचारा माणूस तळमळत माझ्यापर्यंत आला की पंडित साहेब, मला तुमच्या चॅनलवर माझा व्हिडिओ मांडायचा आहे, मला माझे मनोगत व्यक्त करायचं आहे. हा माणूस आज बीडपासून 25 किलोमीटरवर यांचं गाव आहे, त्या गावामधल्या व्यथा घेऊन आलेला आहे. त्या गावामध्ये विहिरी बांधायचं सगळे पैसे खाल्ले गेले, काही झालं नाही काम. नंतर तिथं बाकी काहीच म्हणजे रोड नाही, रस्ते नाही, अशी परिस्थिती गावामध्ये. जर अशा परिस्थितीमध्ये या गावामधले लोक राहत असतील तर कोणाकडे न्याय मागायचा? असो. आणि गावामध्ये काय आहे की सगळे ऊसतोड कामगार लोक आहेत बिचारे. तर त्यांना काय केलं जाते की उचल दिली जाते 50,000. आणि त्याच्यानंतर त्यांना खेळण्यासाठी, जुगार खेळण्यासाठी दिवसाच्या व्याजानं पैसे दिले जातात. आणि तेच म्हणजे ते 50,000 होते. जुगार कशावर खेळतात? पत्ते आपले आणि ते सोरट वगैरे काय असतं ना. म्हणजे ऑनलाईन खेळतात? नाही, ऑनलाईन नाही, तिथं खेळवला जातो. हो का? आणि गावातले सगळे सरपंच काही लोक मिळून म्हणजे धंदा चालवतात. आणि जे पाठीमागलचे सरपंच, आणि व्याजाचा धंदा, रोजचं व्याज द्यायचं गरिबांना. आणि याच्यासाठी मी SP ला कंप्लेंट पण केली होती. म्हणलं साहेब असं असं चालू आहे, गावात अवैध दारू पण विकली जाते. आणि बिचारे म्हणलं 50,000 रुपये कमावतात, त्यांच्या बायकांना पण हे नाही होत. आणि तुम्ही त्यांना नंतर मारताय, मारहाण करताय. गावामध्ये एक असे ग्रुप बनवून ठेवलेत त्यांनी, किंवा म्हणजे जो व्याजानं पैसे देणारे लोक आहेत. आणि ग्रामपंचायतला जे भरती असते ना म्हणजे काम करणाऱ्यांची, तर त्यांनी अशा लोकांना नोकरी दिली आहे तिथं ज्यांच्याकडं म्हणजे करोडो रुपयाची जमीन आहे. तुम्ही आज हा व्हिडिओ इथं म्हणजे व्हिडिओच्या मार्फत आपण यूट्यूबवर हा विषय मांडणार आहे, पण हा विषय मांडत असताना मी हे जे तुम्ही मुद्दे सांगताय हे मी मुद्दे यूट्यूबवर टाकल्यानंतर तुम्हाला काही त्रास दिला जाईल वगैरे अशी काही भीती? हो, म्हणजे माझ्या घरच्यांना याच्या आधी पण त्यांनी म्हणजे धमक्या दिलेल्या आहेत. हो का? आणि मला पण म्हणलेले की आजकाल ऍक्सिडेंट लय होतात. तर म्हणले सांभाळून रात जा, फिरतच म्हणले तर सांभाळून फिरत. म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला डायरेक्ट जर मारता येत नसेल तर ॲक्सिडेंटच्या मार्फत मारलं जातं असं हा संबंधित माणूस बोलतोय. लाजिरवाणी गोष्ट ही. आणि ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे. अजून याच्यापेक्षा वाईट दिवस काय बघायचे होते?
अजून दादा? आणि तिथं गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र बनवलेलं आहे, बरं तर तिथं फक्त ते नावालाच आहे. बरं. तुमचं शिक्षण काय झालं दादा? मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. बरं. हो. आणि मग आता तुम्ही किती वर्षापासून या सगळ्या कामं करताय अशी? नाही, मी आत्ता म्हणजे फक्त कारण आता गावाची परिस्थिती मला बघवे ना. बरं. जर माझ्या गावाचा नाही विचार करायचा, मी शिकलेला असून, बरोबर. तर कुणी करायचा? बरं. मी गावातल्या कितीतरी मुलांना पण म्हणलं किंवा तुम्ही पुढे या, बरोबर. आणि म्हणलं आपण हे करूया. पण काय होतंय की कुणी पुढे गेलाय. याच्या आधी पण काही पोरांनी बिचाऱ्या ज्या आमच्या गावामध्ये जो मारवाड आहे तिथल्या शिकलेले पोरं होते, त्यांनी RTI BTI लावली, तर त्यांना मारहाण करून ती RTI त्यांनी वापस घ्यायला लावली. ही परिस्थिती आहे. फडणवीस साहेब जरा दखल घ्या. आज तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात, तुम्ही आज महाराष्ट्र तुमच्या ताब्यात आहेत. एक सर्वसामान्य नागरिकाकडे अशी जर परिस्थिती असेल तर फडणवीस साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, प्लीज यांच्याकडे लक्ष द्या प्लीज. आज जर एक महाराष्ट्र शिकतोय, महाराष्ट्र आज पुढं जातोय, सुशिक्षित झालेला महाराष्ट्र त्याचं गाव सुधारवण्यासाठी प्रयत्न करत असेल आणि त्याला जर न्याय मिळत नसेल आणि तिथले प्रॉब्लेम सुटत नसतील तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट अजून काय असू शकते. पण आता परत मी बोललो तर अवघड आहे सगळं. एनिवे, आणि 2006 मध्ये पासून मी बघतोय, 2000 मध्ये आमच्या गावामध्ये शाळाचं पत्र्याची शाळा आहे. बरं. आतापर्यंत ह्या जगामध्ये पण आणखी पण भिंती नाहीयेत. भिंती नाहीत, पत्र्याच्या शेडमध्ये शाळा आहे. बापरे. हां, पत्र्याच्या शेडमध्ये. आणि तिथं जे शाळातल्या मुलींसाठी जे टॉयलेट वगैरे होते का, पैसे घेतले, पण त्याला फक्त पत्रे उभे केले. आज बी मुली तिथं शाळेच्या पाठीमागे शेतात जातात, म्हणजे मुतायला वगैरे जायचं असेल तर. काय ही काय परिस्थिती आहे? मोदीजी ज्यावेळेस 2014 मध्ये निवडून आले होते त्यावेळेस म्हणत होते की मी प्रत्येक गावागावात टॉयलेट बांधीन, स्वच्छ भारत अभियान वगैरे हे सगळं राबवलेलं होतं. आज हा गावाकडचा माणूस इथून काय बोलतोय? हा माणूस खोटं बोलतोय असं वाटतंय. तुम्ही खोटं बोलताय साहेब, असं होऊ शकत नाही. मी काय म्हणतोय, ज्याला कोणाला यायचंय त्यांनी गावात यावं. आणि गावामध्ये जेवढे गरीब आहेत का, फक्त गावचा सरपंच, गावचा पोलीस पाटील आणि गावचे जे व्याजाने पैसे देणारे जे लोक आहेत, त्यांच्याशिवाय दुसऱ्याच्या घरामध्ये एक जरी संडास सापडला तर साहेब मी माझ्या स्वतःच्या पैशाने संडास बांधून देईल. पण मोदीजींनी एवढे सगळ्या भारतामध्ये संडास बांधले तर तुमच्या गावापर्यंत नाही पोहोचले? नाही, त्यांनी पैसे दिले ना, दिले असतील, पण जे पैसे आले रेकॉर्डला पैसे आहेत. बर. पण ते गरिबांपर्यंत पैसे नाही, म्हणजे ते बांधले गेले नाहीत, कधीच बांधले नाहीत. घ्या मोदीजी. आता हा विषय तर तुमच्यापर्यंत हो. जेव्हापासून तुम्ही 2014 पासून देश स्वतंत्र हातात घेतला त्यावेळेस तुम्ही म्हटला होता की महिला सुरक्षा. इथं महिलांच्या बाबतीत हा व्यक्ती बघा काहीतरी बोलतोय. मला 100% विश्वास आहे हा माणूस खोटं बोलतोय. त्या गावामध्ये सगळं असेल, सगळ्या गोष्टी असतील. मोदीजींनी सोडलाच नसेल, भारतातला एकही भाग सोडला नसेल. त्या गावामध्ये एक नाही तर 100 संडास बांधलेले असतील. हा मला मोदींवर विश्वास आहे. पण मोदी जर हे खरं आहे का खोटं एकदा जाऊन बघा प्लीज. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना सांगा, अहो काँग्रेस हरामखोरच होती, काँग्रेस नालायकच होती. मोदीजी तुमच्याकडनं तर तुमच्यावर नाही विश्वास ठेवायचा आणि तुमच्याकडनं अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडनं अपेक्षा ठेवायची? कारण की तुम्हीच या देशामधले पहिले विकास पुरुष पंतप्रधान आज आम्हाला लाभलेले आहात. मोदीजी तुम्ही आहात, तुम्ही महिला सक्षमीकरण करताय, महिलांच्या सुरक्षेसाठी टॉयलेट बाथरूम तुम्ही भारतात एवढे बांधलेत असं तुम्ही कमिटमेंट देताय. तर एका गावामधला माणूस इथं हा येऊन खोटं बोलतोय. मी त्याच्या तोंडावर बोलतो, दादा तुम्ही खोटं बोलताय, तुम्हाला 100% तिथं टॉयलेट बाथरूम मिळालेत पण तुम्ही हे खोटं बोलताय असं मी स्पष्ट बोलतो. परत माझ्यावर आरोप गावामध्ये येऊन बघा, सगळ्या बाया उघड्यावर जातात आणि त्यांना सकाळी 6च्या अगोदर हागून यावं लागतं, कारण जातील तर लोक बघतील ना. अवघड आहे. ज्या ताकदीने हा व्यक्ती बोलतोय त्या ताकदीने मी स्पष्टपणे सांगतो की हा व्यक्ती खरं बोलत असेल. जर ही गोष्ट खरी असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा विचार भारतीय जनता पार्टीच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण केला पाहिजे आणि नरेंद्र मोदींनी पण केला पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. बाकी जनतेची मर्जी. एवढंच नाही साहेब, मी देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेबांना सगळ्यांना एक अशी गहेवरून चिठ्ठी लिहिली की म्हणलं माझं गाव वाचवा. विषय होता हो, आहे ना माझ्याकडं पाठवलेले जे हे त्यांचा जो त्यांनी मला मेसेज आल्यानंतर किंवा त्यांना रिसीव्ह झालं म्हणून की ग्रीव्हन्सवरती त्यांनी वेबसाईटवर टाकलेलं, त्याला 4-5 महिने झाले की त्यांनी ते ऑनलाईन दाखवते कंप्लेंट.
बघा दादा, मी तुमच्याकडे त्याचे फोटो आणि पुरावे मागणार नाही, मी तुम्हाला एक परवानगी मागतो. तुमचा मोबाईल नंबर मी माझ्या या व्हिडिओमध्ये देतो. हो ना. तुमच्याकडनं काही पुरावे असतील, हवे असतील, तर जी लोक तुम्हाला फोन करतील त्या लोकांना ते पुरावे तुम्ही डायरेक्ट देणार. मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्यांना डायरेक्ट देणार ना. ऐका ना, माझ्या व्हिडिओमध्ये मी हे काही टाकणार नाही. ठीक आहे, बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि तुमचा नंबर मी माझ्या या व्हिडिओमध्ये टाकतो. चालेल. बरोबर आहे. मला काही प्रॉब्लेम. हा माणूस जे पण काही मला बोलतोय याच्यावर मी कधी बीडला गेलेलो नाही, त्यामुळे तिथली वस्तुस्थिती परिस्थिती मी पाहिली नाही, म्हणून हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय मला माहीत नाही. या माणसाकडनं फोटो व्हिडिओ मी कुठलेच घेत नाही, पण याचा मोबाईल नंबर हा मी इथं टाकलेला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही या माणसाला डायरेक्ट संपर्क करा आणि यांच्याकडनं तुम्हाला जे काही फोटोग्राफ्स हवेत, जे काही पुरावे हवेत ते तुमच्याकडनं डायरेक्ट घ्या. बरोबर ना? मी तयार. चालेल ना? एक सर्वसामान्य माणूस त्याचं गाव सुधारण्यासाठी सुशिक्षित सर्वसामान्य नागरिक पुढे येऊन काम करतोय, माझा त्याला खंबीरपणे पाठिंबा आहे.